श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. नवविधा भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती करण्याचे 9 प्रकार. त्या प्रत्येक भक्तीचा उद्देश एकच, परमेश्वरावर अखंड प्रेम, समर्पण व एकाग्र भाव निर्माण करणे. त्यातील 6वी भक्ती म्हणजे वंदन भक्ती. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती म्हणजेच श्रवण भक्ती, दुसरी भक्ती म्हणजेच कीर्तन भक्ती, तिसरी भक्ती म्हणजेच स्मरण भक्ती, चौथी भक्ती म्हणजेच पादसेवन भक्ती आणि 5वी भक्ती म्हणजेच अर्चन भक्ती. या 5ही भक्तींचा व्हिडिओ मी आधीच या चॅनलवर अपलोड केला आहे. ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी ते नक्की बघावे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आज आपण नवविधा भक्तीतील 6वी भक्ती म्हणजेच वंदन भक्तीबद्दल जाणून घेऊया. वंदन भक्ती म्हणजे भगवंताच्या चरणी पूर्ण नम्रतेने आणि श्रद्धेने प्रणाम करणे. ही भक्ती केवळ शरीराने नमस्कार करण्यापुरती नसते, तर मन, बुद्धी आणि आत्म्याने केलेले नमन हाच तिचा खरा अर्थ आहे. वंदन भक्तीमध्ये भक्त भगवंताच्या सर्व स्वरूपांना म्हणजेच मूर्ती, नाम, स्थान, लीला तसेच संत, गुरु आणि भगवंताच्या सर्व भक्तांना वंदन करतो. ही भक्ती अहंकाराचे उच्चाटन करते. जो भक्त वंदन भक्तीत मग्न होतो तो स्वतःला अत्यंत लहान समजतो आणि भगवंताला सर्वश्रेष्ठ मानतो. नम्रता, आदर, कृतज्ञता आणि शरणागत भाव या भक्तीतून प्रकट होतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की जो भक्त प्रत्येक जीवात परमेश्वराचे दर्शन घेतो आणि त्या भावनेने सर्वांना वंदन करतो तोच खरा वंदन भक्त होय. अशा भक्ताच्या अंतःकरणात कोणासाठीच द्वेष, मत्सर किंवा गर्व राहत नाही. तो सर्वांना समान दृष्टिकोनाने पाहतो. वंदन भक्तीचा बाह्य प्रकार म्हणजे मंदिरात देवाच्या प्रतिमेसमोर किंवा संतांच्या पायाशी हात जोडून डोकं टेकवून नमस्कार करणे. पण तिचा अंतर्भाव अधिक खोल आहे. वंदन म्हणजे भगवंताच्या कृपेचा स्वीकार. माझं काहीच नाही, सर्व काही तुझ्यामुळे आहे, हा भाव जागवणे. जसा सूर्यप्रकाश सर्वांना सारखा मिळतो तसेच भगवंताची कृपा सर्वांवर असते. पण जो भक्त वंदनाच्या भावनेने ती कृपा स्वीकारतो त्याचे जीवन प्रकाशित होते. वंदन भक्ती आपल्यात कृतज्ञतेचा आणि नम्रतेचा गुण वाढवते. ती मनातील अहंकार दूर करते. वंदन भक्तीचे आचरण या प्रकारे असते. भक्त रोज सकाळी उठल्यावर भगवंताला नमस्कार करतो. मातापित्यांना, गुरुजनांना वंदन करतो. प्रत्येक चांगल्या कार्यापूर्वी भगवंताला स्मरून वंदन करतो. मनात नेहमी असे म्हणतो, हे प्रभू, तुझ्या वाचून मी काहीच नाही. हा भाव मनात खोलवर रुजला की जीवनात शांतता, समाधान आणि श्रद्धा निर्माण होते. वंदन भक्ती म्हणजे केवळ नमस्कार नव्हे, तर श्रद्धा, नम्रता आणि आत्मसमर्पण यांचे दैवी मिश्रण आहे. जो नम्रतेने भगवंताला, गुरूंना आणि सर्व सजीवांना वंदन करतो तोच खऱ्या अर्थाने भक्त म्हणवतो. अशा भक्ताला अहंकार स्पर्शसुद्धा करत नाही आणि त्याचे जीवन भगवंताच्या कृपाश्रयाने पवित्र होते. वंदन भक्ती आपल्याला सांगते की नमनातच महानता आहे आणि नम्रतेतच भगवंताचे दर्शन आहे. आता मी तुम्हाला वंदन भक्तीवर आधारित एक कथा सांगते.
एकदा एका गावात माधव नावाचा दत्तभक्त राहत होता. तो रोज दत्त मंदिरात जाऊन श्री दत्तांच्या मूर्तीला नमस्कार करीत असे. पण त्याचे वंदन केवळ शरीराने होत असे. मन मात्र सांसारिक विचारांनी भरलेले असे. एके दिवशी तो मंदिरात गेला असता त्याला एक फाटके कपडे घातलेला वृद्ध भिक्षू मंदिराच्या पायरीवर बसलेला दिसला. माधवने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि थेट मूर्तीजवळ गेला. त्याने नेहमीप्रमाणे नमस्कार केला, पण त्या दिवशी त्याला श्री दत्तांच्या प्रतिमेत काहीच आनंद जाणवला नाही. त्या रात्री त्याच्या स्वप्नात दत्तगुरू प्रकट झाले आणि म्हणाले, माधवा, आज मी मंदिराबाहेर बसलो होतो, पण तू मला वंदन केले नाहीस. वंदन म्हणजे फक्त मूर्तीसमोर नव्हे, तर प्रत्येक सजीवात असलेल्या माझ्या रूपाला नमन करणे होय. दुसऱ्या दिवशी माधव भावुक झाला. तो मंदिरात गेला आणि त्याने त्या वृद्ध भिक्षूच्या चरणी डोकं टेकवलं. त्या क्षणी त्याला अपार शांतीचा अनुभव आला. त्याने जाणले की खरी वंदन भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग करणे आणि सर्व सजीवांमध्ये दत्ताचे दर्शन घेऊन त्यांना वंदन करणे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.